नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। कर्मचाऱ्यांना डीए वाढ, डीए फरक तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना, घरभाडे भत्ता वाढ संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। कर्मचाऱ्यांच्या डीए वाढ फरक तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व वाढीव घरभाडे भत्ता या संदर्भात एक संक्षिप्त अपडेट समोर येत आहे। आचारसंहितेमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा वाढीव डीए रखडलेला आहे। माहे जानेवारी 2024 रोजीचा डीए लाभ आता राज्यातील कर्मचाऱ्यांना जून महिन्यापर्यंत लाभणार आहे। जून महिन्यात राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे, त्यानंतरच डीए वाढीचा निर्णय होणार आहे। म्हणजेच डीए वाढ याबाबतचा अधिकृत निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर लागू करण्यात येणार आहे। यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांना 4% डीए वाढीचा लाभ हा माहे जानेवारी पेड इन जुलै महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत अदा केला जाणार आहे। यामध्ये जानेवारी महिन्यापासूनच्या डीए फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येणार आहे। म्हणजेच आता कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून 4% डीए वाढीमुळे एकूण 50% दराचे डीए वाढीचा लाभ मिळणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा लाभ हा घरभाडे भत्त्याचा मिळणार आहे। सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून 9%, 18% आणि 27% इतका घरभाडे भत्ता मिळत आहे। तर वेतन आयोगानुसार डीएचे 50%पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे। म्हणजेच वास्तवाच्या ठिकाणानुसार 10%, 20% आणि 30% अशी वाढ लागू करण्यात येणार आहे। सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे आता लाभ लागू करण्यात येणार आहेत, परंतु यामध्ये एनपीएस मधील कर्मचाऱ्यांचे योगदान हे कायम असणार आहे। कर्मचाऱ्यांना ना परतावा असेल या संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला नसल्याने कर्मचाऱ्यातील संभ्रम अजूनही कायम आहे। याबाबत अधिकृत निर्णय माहे नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वीच होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा। नमस्कार।